नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये परत पुन्हा मोठी पडझड बघायला मिळाली. खास करून बँकिंग सेक्टरमध्ये आज मोठा फॉल बघायला मिळाला. जवळपास 1300 पॉईंट बँक निफ्टी मायनस गेली. किंवा मॉर्निंग सेशनपासूनच बँक निफ्टी विकर साईडला ट्रेड करत होते. ऑलमोस्ट 500 ते 600 पॉईंट मायनस बँक निफ्टी ही सकाळीच ओपनिंगला होती. निफ्टी कमी प्रमाणात खाली होती 100-125 पॉईंट, पण दुपारनंतरनं मार्केटला चांगला मोठा फॉल आला. रिझन होतं कतार जे आहे, कतारनं स्टेटमेंट केले की मिडल ईस्टमध्ये जे काही युद्ध सुरू आहे त्यामुळे कतारनं त्यांचे LNGचं प्रोडक्शन बंद केले आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये कदाचित ऑइल आणि गॅसचं उत्पादन आणि पुरवठा ठप्प होऊ शकतं आणि त्यामुळं ग्लोबल सप्लाय चेन एनर्जी मार्केटची डिस्टर्ब होऊ शकते आणि त्याचा परिणाम मार्केटवर बघायला मिळाला त्या स्टेटमेंटचा. आणि जर एनर्जीच नसेल तर बाकीच्या गोष्टी रन होणं अवघड आहे. त्यामुळं लवकरात लवकर यावर सोल्युशन निघावं असं कतारचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं मार्केटमध्ये सडनली दुपारनंतर फॉल बघायला मिळाला. क्रूड ऑइलच्या प्राइजेससुद्धा जवळपास $6-7 इमिजिएट जंप झाले आणि आपल्या मार्केटला निफ्टी 24,600वरनं इमिजिएट 24,400पर्यंत खाली घसरली. जवळपास 200 पॉईंटची डिक्लायनिंग शेवटच्या 1-1.5 तासामध्ये निफ्टीमध्ये बघायला मिळाली दुपारनंतरनं. आणि रिझन हे मिडल ईस्टचं कॉन्फ्लिक्ट आहे, जे दिवसेंदिवस वाढून एनर्जी सप्लाय डिस्टर्ब होऊ शकतो. यामुळं मार्केटला थोडंसं फेअर आलं आणि खाली आलेलं आहे. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये थोडंसं अनिश्चितता आहे. काल मार्केटनं रिबाउंड घेतलेला, पण आज परत पुन्हा मार्केट ग्लोबल एनर्जी सप्लायला घेऊन चिंतित आहे आणि ग्लोबल मार्केट सगळे खाली आहेत. युरोपियन मार्केट पॉझिटिव्ह होते, पण कतारच्या या स्टेटमेंटनंतरनं ते सुद्धा मायनसमध्ये आलेत. युरोपियन मार्केट्स 0.5% पॉझिटिव्ह होते, पण आता जवळपास 0.5% मायनस आहेत. त्यामुळे हे जे स्टेटमेंट्स आलेत आणि जे युद्ध दिवसेंदिवस भडका लागलेलं आहे आणि इराण अजून कोणत्याही प्रकारे शरण यायला तयार नाही, त्यामुळं ग्लोबल एनर्जी सप्लाय चेन डिस्टर्ब होईल याची भीती मार्केटला आहे आणि त्याचाच परिणाम आपल्याला आज इंडेक्समध्ये बघायला मिळाला. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये मंदीचं सावट आहे आणि येणारे काही दिवस निश्चित राहील असं मला वाटतं. युद्धाचं सोल्युशन लवकर काय निघेल असं त्याची शक्यता थोडी कमी आहे. त्यामुळे सोमवारी नेक्स्ट वीकमध्ये ट्रेड करायचं असेल, निफ्टीला मेजर सपोर्ट आहे 24,300, जो आपण या वीकमध्ये प्रोटेक्ट केला. ऑलमोस्ट 2 वेळा 24,300पर्यंत आलो आहे आणि आता परत पुन्हा 24,300च्या जवळ आलो आहे. त्यामुळे थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. 24,300 ब्रेक केला तर फर्दर लोअर लेवल्स 24,000पर्यंतच्या निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. हायर लेवलला टेक्निकल रेजिस्टन्स निफ्टीला 24,600 पहिला आहे, त्याच्यावरती 24,800पर्यंत निफ्टी जाऊ शकते. म्हणजे 24,500च्यावर 24,600 निफ्टीसाठी पहिला रेजिस्टन्स. 24,600च्यावर क्लाइंब झाला तर 24,800पर्यंत निफ्टी परत पुन्हा जाऊ शकते. लोअर लेवलला 24,300, 350 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. 24,300 ब्रेक झाला तर मात्र मार्केट फर्दर खाली येऊ शकतात आणि जर हे कॉन्फ्लिक्टसुद्धा वाढला तरीसुद्धा तसं होऊ शकतं. त्यामुळं थोडंसं या न्यूजवर युद्धाच्या लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि टेक्निकली 24,300 ही लेवल मार्केटला प्रोटेक्ट होणं गरजेचं आहे. तर 24,300 ब्रेक झाला तर फर्दर लोअर लेवल्स निफ्टीमध्ये बघायला मिळतील. बँक निफ्टीमध्ये ऑलरेडी वीक आणि ब्रेकडाऊन आहे. इमिजिएट बेसिसला 57,700 सपोर्ट आहे, जिथं ऑलमोस्ट बँक निफ्टी आज पोहोचला आहे. 57,700 ब्रेक केला तर मात्र बँक निफ्टी जो आहे तो 57,000पर्यंतसुद्धा खाली जाऊ शकतो. तेव्हा 57,700 प्रोटेक्ट होणं गरजेचं आहे. 57,500 ते 57,700 एक 200 पॉईंटची रेंज सपोर्ट झोन म्हणू शकतो. पण जर 57,700च्या खाली कंटिन्यू मेंटेन राहिलं तर मला वाटते 57,000पर्यंतचा फॉल बँक निफ्टीमध्ये येऊ शकतो सोमवारच्या सेशनला. हायर लेवलला 58,000 पहिला रेजिस्टन्स आहे. 58,000च्या वर गेलो तर थोडीशी रिकव्हरी 58,500पर्यंत येऊ शकते. या अनुषंगानं बँक निफ्टीमध्ये सुद्धा ट्रेड करू शकता. पण ओव्हरऑल मार्केट युद्धाच्या सावटाखाली आहे. त्यामुळं फर्दर लोअर लेवल्स जर युद्धाने एस्केलेट झालं, एनर्जी सप्लाय डिस्टर्ब झालं तर फर्दर लोअर लेवल्स निश्चित बघायला मिळू शकतील. आज NSEमध्ये 1136 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,804 शेअर्स पडले. निफ्टीमध्ये 13 शेअर वाढले, त्या बाजूला 37 शेअर्समध्ये पडझड आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये NSEमध्ये जास्त आहे. आज सेक्टर इंडिसायजेसमध्ये आज IT सेक्टर आणि एनर्जी सेक्टर, कारण रिलायन्स हा चांगला वर राहिला त्यामुळे IT आणि एनर्जी थोडेसे मायनर पॉझिटिव्हमध्ये आहेत. बाकी रियालिटी, मेटल, ऑटो आणि बँक निफ्टी पर्टिक्युलरली आज जवळपास 1.5-2% मंदी या सगळ्या सेक्टरमध्ये, खास करून बँक निफ्टीमध्ये. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तरी मगाशी म्हटलं तसं युरोपियन मार्केट्स मायनसमध्ये आलेत. आता मगाशी प्लसमध्ये होते, आता मायनस आहेत. डाव फ्युचर्ससुद्धा जवळपास 40 पॉईंट मायनस आहे. जर ग्लोबल मार्केट्स परत पुन्हा निगेटिव्हमध्ये आज गेले आणि युद्धाचा जी शक्यता आहे ती भडकली, एनर्जी सप्लाय जर डिस्टर्ब झाला तर मला वाटतं सोमवारी आपण परत पुन्हा निगेटिव्ह ओपनिंग करू शकतो. त्यामुळे थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. तर बघा मार्केट कशा पद्धतीनं बिहेव करते सोमवारी नेक्स्ट वीकमध्ये. त्यामुळं
सोमवारी जर पॉझिटिव्ह न्यूज आली की बाबा थोडंसं ऑइल सप्लाय काही डिस्टर्ब होणार नाही, तर कदाचित मार्केट पॉझिटिव्हसुद्धा ओपनिंग होऊ शकतं. त्यामुळे बघूया मार्केट सोमवारी कशा पद्धतीने व्यू होईल. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझे चॅनल सबस्क्राईब करून माझी डेली अपडेटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.